श्री स्वामी समर्थ. तुमच्या आयुष्यात प्रगती आणि यश मिळत नाहीये का? तर या सवयी आत्ताच बदला. नमस्कार मित्रांनो, आपला आजच्या व्हिडिओतून सांगणार आहोत की कसे तुमच्या या 4 सवयी आहेत जे तुम्हाला बनवतात फुल कंगाल आणि घरात अलक्ष्मीचा वास, दरिद्री कशी का मागे लागते. तर मी या व्हिडिओतून 4 सवयी सांगणार आहे. त्या सवयी तुमच्या सवयीमध्ये आहेत का? तर असतील तर आत्ताच तुम्ही ते थांबवायला पाहिजे. कारण आपण रोजच्या जीवनात जे काही काम करतो त्याचा आपल्या व्यक्तिमत्वावर, नशिबावर आणि एकूणच आयुष्यावर परिणाम होत असतो. आपल्या शास्त्र आणि पुराणांमध्ये काही नियम सांगितले आहेत, ज्यांचे पालन केल्याने कोणत्याही अशुभ गोष्टी घडत नाहीत किंवा घरात अलक्ष्मीचा वास होत नाही, असे सांगितले जाते. काही सवयी अशा आहेत ज्या आपल्या घरात अलक्ष्मीला आमंत्रण देत असतात. त्यामुळे अशा गोष्टी चुकूनही करू नयेत. आपण रोज जसे वागतो, जे काही करतो, त्याचा आपल्या आयुष्यावर, आपल्या व्यक्तिमत्वावर आणि नशिबावर कसा परिणाम होतो हे शास्त्रामध्ये सांगितले आहे. तर ज्योतिषशास्त्रानुसार काही नियम आणि उपाय आहेत. त्यांचे पालन केल्यास घरात नेहमी देवी लक्ष्मीचा वास राहतो. मात्र तुमच्या काही चुकांच्या सवयीमुळे घरात अलक्ष्मीचा वास होऊ शकतो. तर पुराणानुसार या गोष्टींना शास्त्रामध्ये शुभ मानले जात नाही. आपल्या आयुष्यात नकळतपणे आपल्याकडून अशा काहीतरी गोष्टी सतत घडत असतात, ज्या आपल्या आयुष्यात समस्या आणि अशुभतेचे कारण बनू शकतात. चला तर मग जाणून घेऊया अशा 4 सवयींबद्दल ज्या घरात अलक्ष्मीला आमंत्रण देतात. त्यामुळे त्या लगेच सोडल्या पाहिजेत. लगेच म्हणजे आत्ताच सोडून द्या आणि तुम्ही स्वतः फरक जाणवा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. तर पहिलं कारण असं आहे की जेवण बनवतानाच खाण्याची सवय. शास्त्रानुसार जेवण बनवताना मध्येच खाऊ नये. असे केल्याने माता लक्ष्मी नाराज होऊ शकते आणि घरात अलक्ष्मीचा वास होऊ शकतो. तर शास्त्रानुसार जेवण करण्यापूर्वी स्नान करणे आवश्यक आहे आणि त्यावेळेस पवित्रतेची पूर्ण काळजी घ्यावी, कारण याला एक यज्ञ मानले जाते. याची काळजी घेतल्यास घरात अन्नाची कमतरता भासत नाही आणि आयुष्यात सुख शांती टिकून राहते. या उलट जेवण बनवतानाच खाल्ल्याने धनसंपत्तीशी संबंधित समस्या येऊ शकतात आणि अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. तर बहुतेक स्त्रियांना सवय असते की सकाळी उठल्या आपल्याला मुलांचे टिफिन करायचे असतात. त्यासाठी टाईम खूप कमी असतो. त्यांना ऑफिसला जायची घाई असते. त्यामुळे फटाफट स्वयंपाक करायला पहिले किचनमध्ये घुसतात. तर तसे करू नये. पहिली अंघोळ करावी, कारण आपण किचनमध्ये अन्नदाता आहे. आपली अन्नदाता देवीची आपण पूजा करतो आणि त्यालाच आपण अंघोळीशिवाय करतो, तर ते चांगलं नाही आहे. दुसरं आहे, नखे चघळल्याने आयुष्यावर वाईट परिणाम होतो. तर काही लोक सतत आपल्या नखांना दातांनी चघळत राहतात. ही सवय अजिबात चांगली मानली जात नाही. आरोग्याच्या दृष्टीनेही नखे चघळणे चांगले नाहीये. त्यामुळे मानसिक तणावासारख्या समस्या उद्भवू शकतात. असे मानले जाते की या छोट्याशा सवयीमुळे अलक्ष्मीचा वास होऊ शकतो, ज्यामुळे आर्थिक अडचणींनाही सामोरे जाऊ शकते. तर कामांमध्ये अडथळे येऊ शकतात आणि करिअरमध्येही समस्या वाढू शकतात. यामुळे तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तिसरं आहे, बसल्या बसल्या पाय हलवले त्याने काय होते, आर्थिक नुकसान होते. आपण बहुतेक पुराणांमध्ये ऐकलं असेल, नाहीतर कोण आपण आपल्या ग्रुप सर्कलमध्ये कोण पाय हलवत असेल तर त्यांना लगेच स्टॉप करतात. हे पाय नको हलव असं बोलतात. तर त्यामागे एक शास्त्र आहे की ज्योतिषशास्त्रानुसार पाय हलवण्याची सवय चांगली मानली जात नाही. असे मानले जाते की या सवयीमुळे धनदेवता लक्ष्मी नाराज होऊ शकते आणि व्यक्तीला पैशाशी संबंधित
समस्यांना सामोरे जाऊ लागू शकते. त्यामुळे सुखसमृद्धीसुद्धा कमी होते आणि घरात अलक्ष्मीचा वास होऊ शकतो. आपण खूप ठिकाणी जो कोणी पाय हलवत असेल, दिसलं असेल, तर आपल्या पूर्वजांनी सुद्धा आपल्याला सांगितलं आहे की पाय हलवणं चांगलं नसतं. त्यामुळे कोणी पण तुम्हाला दिसलं असं तर त्यांना तुम्ही पण सांभाळू शकता. त्यामुळे घरात बसल्या बसल्या पाय हलवण्याची सवय ही लगेच सोडावी. असे मानले जाते की यामुळे व्यक्तीच्या कुंडलीतील चंद्राची स्थिती कमकुवत होऊ शकते. पैशाचे नुकसान तर होतेच, पण एका पाठोपाठ अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. आणि चौथं लास्टचं सवय आहे की डोक्याला खाजवण्याची सवय शुभ नाही. असे मानले जाते की दोन्ही हातांनी डोक्याला खाजवणे अशुभ आहे. ही सवय लगेच सोडावी. तर विष्णू पुराणातही याला अशुभ मानले गेले आहे. तर असे केल्याने व्यक्तीच्या आत्मविश्वासात घट होऊ शकते. तसेच व्यवसायात निर्णय घेताना अडचणी येऊ शकतात आणि यामुळे आयुष्यात समस्या वाढण्याची शक्यता असते. अशा बारीक बारीक गोष्टी जर तुम्ही थांबवल्या तर तुमचं नशीब आणि प्रगती आणि यश थांबणार नाही. लक्ष्मी सतत तुमच्या घरात नांदत राहील. अशा भरपूर काही गोष्टी माझ्या या व्हिडिओजमध्ये आहेत. कृपया तुम्ही त्या व्हिडिओ बघू शकता आणि मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.